शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आणि बळाला बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ॲग्रोव्हिजन महोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे। लघु उद्योगाला चालना देण्यासाठी इथे आज वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत। पाहूया। माझं नाव सुनीता अनिल भोपळे आहे। मी नरखेड तालुका सिन्नर गावामध्ये राहते। माझं लोणच्याचा बिझनेस आहे। मी स्वतः मसाले तयार करून भाजून पूर्ण पद्धतीने तुमच्याकडे किती प्रकारची लोणची आहेत? माझ्याकडे 18 प्रकारचे लोणचे 18 प्रकारचे। हे तुम्ही घरगुती बनवता? मी स्वतः तयार करते। प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रियामधून मला सरकारकडून सहायता मिळाली आणि प्रोत्साहन मिळालं की आणि आम्ही आता 1 वर्ष झालं चांगले सॅटिस्फाईड आहोत। आम्ही कुल्फीचा व्यवसाय चालू केला आणि कुल्फीमध्ये भरपूर मार्जिन पण आहे, कारण गावखेड्यातून आम्ही दूध आणतो तिकडून आणि इकडे कुल्फी बनवून त्याच्यावर प्रक्रिया करून दुधाची पनीर, लस्सी, छाछ, फालुदा सर्व प्रकारचे बनवून विकतो आम्ही आणि लोकांना पण सेल करायला देतो। हे प्रॉडक्ट पोहोचवण्याची इथे आम्हाला संधी मिळाली आणि मुख्य म्हणजे जरी विक्री हा मुळात हेतू नाहीये, तर आमचं इथे प्रमोशन होण्यासाठीच त्यांनी आम्हाला स्टॉल दिलाय, तर तो भाग नक्कीच सफल होतोय। नितीन गडकरी यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? ॲग्रोव्हिजन त्यांनी नियोजन केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही खूप खूप त्यांचे धन्यवाद मानतो सगळ्यात पत्र, कारण की त्यांनी एवढं मोठं विदर्भामध्ये फर्स्ट टाइम त्यांनी खासदार असताना इथं लॉन्च केलेलं आहे। त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांना खूप त्याचा लाभ होणार आहे आणि युवा पिढीला पण खूप मोठा लाभ होणार आहे। असेच कार्य त्यांनी आयुष्यात करत राहावे हीच विनंती। नागपूरमध्ये सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून लघु उद्योगांना नवीन दिशा मिळत आहे। बचत गटापासून स्वदेशी उत्पादनापर्यंत हजारो स्टॉल आकर्षक ठरत आहेत। लोणची, लाडकी कुल्फी आणि अंबाडीच्या सरबतासारखी स्थानिक उत्पादने विशेष लोकप्रिय ठरत आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने या उद्योगांना मजबूत आधार मिळत असल्याचे चित्र आज दिसून आले। कॅमेरा पर्सन विजय जामगडेसह मिनल चतुरपाडे, तरुण भारत, नागपूर।